नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, बंजारा या सिनेमाचा जेव्हा पहिल्यांदा पोस्टर रिलीज झाला होता, तुम्हाला आठवत असेल तर आय थिंक प्लाझा सिनेमाच्या तिकडे मोठा पोस्टर रिलीज करण्यात आला होता या सिनेमाचा. आणि हे तिघं बाईकवर बसलेले आणि एक मैत्री आणि एक असं जर्नीवाला सिनेमा बघायला मला तरी खूप नेहमी आवडतो, कारण आपलं ते साईट सीइंग पण होतं सॉर्ट ऑफ, आणि मैत्रीमधले जे इमोशनल अप्स अँड डाऊन्स असतात, काही काही रुसवे फुगवे असतात, आणि शेवटी हेच आपले खरे मित्र, हेच आपलं आयुष्य आहे असं सांगणारे जे सिनेमे किंवा त्यांची जी वनलाईन असते, स्टोरी असते, ती बघायला खरंच खूप मजा येते. सो मी जेव्हा या सिनेमाचा पोस्टर रिलीज करण्यात आला होता तेव्हा हे तीन दिग्गज अभिनेते तर सगळे चाहते आहेतच त्यांचे. सो असं वाटलं होतं की एक मस्त सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. बट जेव्हा मी हा सिनेमा बघितला, एक तर खूप मला कष्ट घ्यायला लागले. मतलब याच्यापेक्षा मीच जर रोड ट्रिपला गेलो असतो आणि ते सगळं एन्जॉय केलं असतं, साईट सीइंग, तर मजा आली असती. कारण शुक्रवारपासून काल रविवारपर्यंत जिकडे कुठे याचे शोज होते, मी प्रयत्न करत होतो बघायचे, पण ते जास्तीत जास्त शो सगळे कॅन्सल होत होते. एक तर खूप लिमिटेड शोज आहेत मुंबईमध्ये. त्यात काल संध्याकाळी बाबा एक मला मिळाला शो, बघितला. आणि बघितल्यानंतर मीच स्वतः बंजारा झालोय की काय अशी एकंदरीत मला फिलिंग आली. एक तर काही फार बुकिंग नव्हतंच आणि स्टोरी पण बंजारासारखीच इकडे तिकडे भटकत होती, त्याला काही आगापिछा काही नव्हता. एनिवेज, गोष्ट आहे तीन मित्रांची. त्यातले एक आहेत क्रिकेट कोच, एक आहेत बिझनेसमॅन आणि एक आहेत फिल्म मेकर. हे तीन मित्र म्हणजे अर्थातच सुनील बर्वे सर, शरद पोंक्षे सर आणि भरत जाधव सर. सो हे नेहमी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, पण खूप वर्षानंतर ते एक दिवशी भेटतात आणि मग त्यांना त्यांच्या काही यंग असताना एक सिक्कीमची टूर केली होती ती त्यांना आठवते आणि मग ते त्या जर्नीवर जातात. सो सुरुवात तरी मला अशी बरी वाटली होती, पण नंतर नॉर्मली आपण म्हणतो ना की इस मूवी में इमोशन है, ड्रामा है, ट्रॅजेडी है, असं काही काही म्हणायच्या ऐवजी या सिनेमामध्ये उलटं बोलायला लागलं की या सिनेमामध्ये ना कॉमेडी आहे, ना इमोशन आहे, ना ट्रॅजेडी आहे, ना थ्रिल आहे, काहीच नाहीये. म्हणजे असंच आपण फिरायला जाऊया आणि एक मूवी बनवूया असं ओव्हरऑल काहीतरी वाटलं. शरद पोंक्षे सरांकडनं हे अपेक्षा नव्हती. सर्वस्व जवळजवळ या सिनेमाचं तेच आहेत आणि अनफॉर्च्युनेटली असं म्हणायला लागतंय की नाही जमलं बुवा यावेळेला शरद सरांना. आणि भरत जाधव सरांकडनं जो आत्ता त्यांचा सिनेमा आला होता, भरत जाधव सरांचा आत्ता थांबायचं नाही, ते बघून तुम्ही जर इम्प्रेस झाला असाल तर हा सिनेमा त्यांचा अजिबात बघू नका, कारण पूर्णपणे तुम्ही निराश व्हाल. याच्यात त्यांची चूक नाहीये, सिनेमा ग्रिपच नाही पकडत काही. बाकी सक्षम आहे, स्नेहा आहे आणि आदित्य, आय गेस आदित्य. सो या तिघांची पण कामं अशी काही आउटस्टँडिंग कोणाचंच काही काम झालेलं नाहीये. अवधूत गुप्ते सरांचं म्युझिक आहे, बट या सिनेमामध्ये जिकडे म्युझिक खरंच खूप इम्पॉर्टंट असलं पाहिजे होतं, ते त्या जर्नी बरोबर मॅच होणारं असलं पाहिजे होतं. प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये ते गाणं असायला पाहिजे होतं, पण एक पण गाणं तुमच्या लक्षात राहणार नाही. ओव्हरऑल मी सांगेन, ओटीटीवर पण हा सिनेमा का बघावा असं प्रश्न तुम्हाला जेव्हा केव्हा हा सिनेमा बघाल तेव्हा नक्कीच पडेल. जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल तर माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.